स्मार्ट अँड इझी कुकिंग टिप्स. 1. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. 2. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. 3. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. 4. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. 5. बागकाम वगैरे केल्यानंतर हात, त्वचा नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. 6. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. 7. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापड बुडवून त्याने फॅन घासून पुसा. 8. कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागावर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. 9. डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. 10. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कस्टर्डचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 11. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. 1-2 वाट्या करून उडीद डाळी ठेवाव्या, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. 12. तोंडात फोड झाल्यास एका हाताने बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. 13. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. 14. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ टाकावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. 15. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा रव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. 16. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. 17. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. 18. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते, डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो, लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंगही होतात. 19. गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. 20. गुलाबजाम हमखास चांगले होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. 21. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात. 22. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. 23. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे, ताक आंबट होत नाही. 24. छोले करण्यासाठी चणे रात्रीच भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात. 25. ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटण्यासारखी वाटते तेव्हा 15-20 शेंगदाण्याची मिक्सरमधून पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा.
26. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही, म्हणून चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने धुवून टाकावे. 27. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. 28. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही. 29. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. 30. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4:1 ह्या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3:1 असे असावे. 31. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या करावे, भात मोकळा होतो. 32. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात, म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालावे. मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. 33. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खा. 34. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने बारीक चिरून घाला, आमटीला वेगळीच चव येईल. 35. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. याव्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. 36. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. 37. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावं. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत. 38. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. 39. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. 40. गरम तव्यावर थालीपीठ लावता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. 41. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत. 42. बुंदीचे लाडू उरल्यास दूध टाकून त्याची खीर बनवावी. ही खीर चवीला छान लागते. 43. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे आग पटकन विझते. 44. आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व किसता येते. 45. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका, त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. 46. आले, लसूण, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा, पेस्ट स्वादिष्ट होते. 47. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा. 48. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. 49. पावभाजी करताना त्यामध्ये थोडे बीट किसून टाकावे, त्यामुळे पावभाजीला छान रंग येतो. 50. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडून गरम झालेली दुसरी सुरीने पाव कापावेत, त्यामुळे पाव चांगले कापले जातात. 51. फरसबी, मटारचे दाणे, भोपळ्याची मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात, त्यामुळे रंग हिरवागार राहतो. 52. अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे.
यामुळे वड्या चुरचुरीत होतात. 53. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यासारख्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 54. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. 55. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो. 56. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा. यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. 57. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल. 58. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट, नारळाची चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा. कुठली भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते. 60. भांड्याला कांद्याचा वास लागत असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. 61. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. 62. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 63. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. 64. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. 65. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 66. भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. त्यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते. त्यामुळे हे फेकू नये. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे त्यांना वाफेवरही शिजवू शकता. भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असेल तेव्हाच कापावीत. वेळेचे अभाव असल्यास फळे भाज्या आधीपासून कापून ठेवावे असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. 68. पुलावासाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरमध्ये दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि ह्याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाही आणि पुलावाला छान वास लागतो, स्वादही वाढतो. 69. ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, कोल थापली जात नाही. यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही. 70. वरणासाठी डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी. यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. 71. कोणत्याही गोड पदार्थ कणिकभर मीठ घातल्यास छान चव लागते. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावी, छान रस निघतो. 73. मोहन कमी झाले तर उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात. 74. भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी. 75. चकलीचे पीठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास अशा वेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली बनावी. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.